नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेता दिलीप शंकर यांच्या निधनाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. रविवारी तिरुवनंतपुरम मधील हॉटेलच्या रूममध्ये ते मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार दिलीप यांना 19 डिसेंबर रोजी हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं. हॉटेलमध्ये असताना दिलीप शंकर एकदाही रूम सोडून बाहेर गेले नाहीत. त्यांच्या सहकलाकारांनी त्यांना फोन केले होते, पण त्यांनी एकही फोनचं उत्तर दिलं नव्हतं. यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं कोणालाही शक्य होत नव्हतं. त्यामुळे अखेर ते राहत असलेल्या हॉटेलमध्ये ते पोहोचले. यावेळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना रूम उघडण्यास सांगण्यात आला. दरवाजा उघडून पाहिलं असता आतमध्ये दिलीप बेशुद्ध अवस्थेत होते. तपासलं असता त्यांचा मृत्यू झाला होता. रिपोर्टनुसार दिलीप टीव्ही मालिका पंचाग्नीच्या शूटिंगसाठी तिरुवनंतपुरम मध्ये आले होते. एका वृत्तानुसार मालिकेच्या दिग्दर्शकाने पोलिसांना दिलीप खूप आजारी होते अशी माहिती दिली आहे, पण हा आजार नेमका कशा प्रकारचा होता हे समोर आलेलं नाही. पण दिलीप या आजारावर उपचार घेत होते. पोलिसांनी दिलीप यांच्या मृत्यू प्रकरणी तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार अभिनेत्याच्या मृत्यूमागे कोणतेही अनैसर्गिक घटक नाहीत. या टप्प्यावर कोणताही अनुचित प्रकार झाल्याची काहीही चिन्ह दिसत नाहीत. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट केले जाईल, असं पोलीस सूत्राने न्यू इंडियन एक्सप्रेसला सांगितलं आहे. मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.